तर दीनानाथ मंगेशकर या पुण्याच्या नामवंत रुग्णालयामध्ये झालेल्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तनिषा भिसे प्रकरणी आता समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि अहवाल आल्यानंतरच सरकार योग्य ती कारवाई करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं आहे। तिथं निश्चितपणे काहींच्या चुका झालेल्या आहेत। आता चूक झाली का नाही त्याच्याकरता चौकशी समिती नेमावी लागते। तुम्ही मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट बघितलं असेल, माझंही बघितलं असेल। त्याच्यामध्ये समिती नेमली गेलेली आहे आणि त्यांचा अहवाल मागितला गेलेला आहे की बाबा ह्याच्यात नक्की काय दोष झालेला आहे। मुख्यमंत्र्यांची माझी काही त्याच्याबद्दलची चर्चा झाली नाही, परंतु अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई राज्य सरकार करेल।